हे पंकजा मुंडेंचं नाव घेतलं का कुठे घेतलं? त्यांचं भाषण ऐका मी सांगितलं. कुठे रे ते ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिकरांना. ह्या सरपंचाला उचललं 5-7 जणांनी, लगेच हॉकी स्टिक, रॉड, फायटर, काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतात हे लोक माहित नाही अध्यक्ष. आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा तो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष. त्याचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. साहेब खरं सांगतो, काय करणार कलेक्टरची नेमणूकच वाल्मिक कराड करतो. काय करणार एसपीची नेमणूकच वाल्मिक कराड करतो. वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा. हजारो आरोप झाले त्याच्यावर, खंडणीचे झाले, भ्रष्टाचाराचे झाले, मर्डरचे झाले. असा एकही गुन्हा नाही मागच्या काही वर्षामध्ये ज्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलं नाही. कधीच कारवाई झाली नाही. वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करण्याला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही, तर तुम्ही सर रिटायर्ड जज, हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या 2 वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा. का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं? असं आहे, आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत, बाम मागे आलेत, पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी. साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर करा आणि बघा चौकशी कशी होते ते. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही, उत्तर प्रदेश, बिहार. We are moving towards the jungle raj and we don't expect this from देवेंद्र फडणवीस. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.